पिंजरा पिंजरा रे। आता तुम्ही सांगा अक्का, मी काय करू? तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते। आणि तो मुलगा कोण आहे, त्याच्या बापाच्या किती ओळखी आहेत, या सगळ्यात मला अजिबात रस नाही। कारण त्यांनी जो गुन्हा केलाय ना, त्याला माफी नाही। तो मुलगा जिथे असेल तिथून त्याला इथे घेऊन या, नाहीतर मला सांगा तो कुठे, मी जाईन त्याच्याकडे। अक्का, पण तो तर म्हणतोय देवळात लग्न कायद्याने मान्य नाही। त्यांनी तुमच्या मुलीशी लग्न केलंय, देवाच्या साक्षीनं केलंय की नाही? मग लग्न हे लग्न असतं आणि कायद्याला हे लग्न मान्य करावंच लागेल। आणि तो नालायक समजतो काय स्वतःला? लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे? आज हिच्याशी केला, उद्या तिच्याशी केलं। हा, मी बघतेच तो मुलगा दुसरं लग्न कसं करतो ते। सालडी लोंबवते त्याची। अक्का साहेब, आता सगळं तुमच्या हातात आहे। या गावाचे कैवारी म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो। बघा, तुझ गावातली प्रत्येक मुलगी मला माझ्या मुलीसारखी आहे। आणि माझ्या मुलीशी कोणी असं वागलं ना, की मी त्याला माफ करत नाही। जर माझ्या पोरीला न्याय मिळाला ना, आयुष्यभर तुमच्या वाड्यात मी चाकरी करेन। त्याची काहीही गरज नाही। तुझ्या मुलीला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी माझी। मी बघतेच त्या मुलाकडे। जग इकडचं तिकडे झालं ना, तरी तुझ्या जावयाचं दुसरं लग्न होणार नाही। अक्का, आता तुम्हीच बघा, तो आम्हाला जुमानत नाहीये। एक काम करा, या बाईचा जावई जिथे कुठे असेल त्याला शोधून काढा आणि त्याला व्यवस्थित तुडवून झालं की मला फोन करा। निघा। तुमचं काम होईल, जा। राहू दे, राहू दे। मामा, अगं काय चाललंय हे सगळं? गरिबांच्या मुली म्हणजे काय खेळणं वाटलं का यांना? आणि तू इथे जगाचे प्रश्न सोडवत बसलेस, पण तुला माहितीये का तुझ्या वाड्यात काय चाललंय ते? काय झालं? त्या मूर्ख चंचलाला इतकं समजावून सुद्धा त्या गजाला पसंत केलाय तिने। काय? ती वेडी आहे का? अरे, दिसायला बरी आहे, तिचा बाप पैसेवाला आहे, कुठलाही बरा मुलगा मिळाला असता तिला लग्न करायला, मग ती असं वेड्यासारखं का वागतीये? गोरख काका त्यानेच फूस लावलीये तिला। असं झालंय तर सगळं। आणि मी आणि आई तात्यांना कसे आवरणार होतो? भाऊजी सुद्धा नव्हते तिथे, माहितीये। आनंदी परिस्थिती हाताबाहेर गेली आता। तुला माहितीये का वीर, सुपीन इथे यायलाच नको होतं। आली इतकी तापट वागली, ते पण कुणासमोर? तात्यांच्या समोर। आनंदी सुपी जे काय वागली त्या तिचं काहीही चुकलं असं मला अजिबात वाटत नाहीये, कारण तिचं वागणं हे आपल्या वागण्यावरची रिॲक्शन होती। पण वीर, आपण तिला मदतच करतोय ना। चूक। आनंदी, आपण तिला मदत करतो असं आपल्याला वाटतं, पण तिला आधार देण्यात, तिला मदत करण्यात आपण कुठेतरी कमी पडलो। आणि तात्यांनी तिच्या अंगावर हात उचलला ना, हे तर मला अजिबात आवडलेलं नाही। तात्यांशी बोलणारच आहे मी। जाऊ दे ना आता, जे घडायचं होतं ते घडून गेलं। नाही आनंदी, तात्यांना मी समजावणारच आहे। भले गजा आणि सुपीच्या लग्नाबद्दल आता काही बोलू शकणार नाही मी, पण कुठल्याही बाईशी असं वागण्याचा त्यांना अजिबात हक्क नाहीये। हा, ते गडबडीत मी तुला एक बातमी द्यायची विसरले। आनंदी, हे बघ, वाईट बातमी असेल ना तर प्लीज मला अजिबात सांगू नकोस। मला नाही माहिती वाईट आहे का चांगली आहे, पण त्या मुलीला भाऊजी पसंत आहेत। आणि हे कधी कळलं तुला? गोरख काकांनी सांगितलं आता। आणि त्यांनी हे सांगितलं की त्या मुलीने त्यांच्या भरोशावर हा निर्णय घेतला। आणि त्यांनी हे सांगितलं की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत भाऊजींचं आणि तिचं लग्न ही त्यांची जबाबदारी।
त्या मुलाला उचला आणि त्याच्या पहिल्या बायकोच्या घरी घेऊन जा. काहीही ऐकू नका. त्याला सांगा कायदा गेला चुलीत म्हणाव, इथे फक्त माझा कायदा चालतो. मी सांगते ना तेवढं कर, आणि ऐकलं नाही ना तर तुडव तुडव तुडवा त्याला. कळलं? जा. काम झालं की फोन करा. अरे नामदेव, तू इथे वाड्यावर? कामासाठी आलो होतो अक्कासाहेब. गोरख त्याच्या खोलीत असेल बघ. तुमच्याकडेच काम होतं. गोरख गावात असताना तुझं माझ्याकडे काम आहे? उठ 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 उठ. नामदेव, अरे ही तुझी मुलगी ना? अक्कासाहेब, पोरगी सांभाळायची ताकद नाही आमच्यात. तिला तुमचीच पोरगी म्हणून पदरात घ्या. काय झालंय मला सांगशील का? माझ्या पोरीची लाज वाचवा अक्कासाहेब. हिला कसली आली आहे लाज? मामा, या दोघांच्या एक कंबाडात लात घालून इथून हकलवून दे. नारायणी, जरा गप्प बसशील का? मामा, अजिबात मदत करू नको हिला. मला ट्रॅप करण्यामागे हिचाच हात होता. आपण नंतर बोलू. नंतर बोलू म्हणजे? मामा प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मागे गजा आणि आनंदीने माझी मिळून जी काय वाट लावली होती ना, तेव्हा हिचा सुद्धा त्याच्यात मोठा हात होता. नारायणी, तू मला एकदा कळेल का नेमकं काय झालंय? अक्कासाहेब, माझ्या देखत गावातल्या एका पोरानं माझ्या सुपीशी लगीन लावलं. नाता ऐकतोय की तो दुसऱ्या लग्नाच्या तजवीजीत आहे म्हणजे. ते 2-2 लग्न करणाऱ्या मुलांची साथ बीत आली की काय या गावात? कमाल आहे. मामा, ही माझ्याशी जे काय वागली आहे ना, त्याची शिक्षा मिळते हिला. बस, आता एक शब्द बोलू नकोस. अगं, यांना आपल्याबद्दल विश्वास वाटतो म्हणून गाऱ्हाणं घेऊन येतात आपल्याकडे. आपण नंतर बोलू. तुझं नाव काय? सुपी. सुपी, शांत हो आणि मला सांग नेमकं काय झालंय. खरंच माझ्या बाबा समोर आणि त्याच्या वहिनी समोर त्याने माझ्या कपाळात कुंकू भरून मला बायको म्हणून स्वीकारलं. आणि आता त्याच्या बापाच्या दबावाखाली येऊन तो दुसऱ्या मुलीशी लग्न करायला निघालाय. नामदेव, तू हिला का नाही थांबवलंस हा मूर्खपणा करण्यापासून? हा, आणि काय गये सुपी, त्यांनी तुझ्याशी लग्न केलं म्हणजे नेमकं काय केलं? तुझ्या कपाळावरती कुंकू लावलं, एवढंच ना? आणि हे सगळं बघायला कोण होतं? हा नामदेव, तुझा बाप आणि त्याची वहिनी. तुला हे माहितीये का, कोर्टात तुझ्या बापाची साक्ष कोणीही मानणार नाही आणि त्याची वहिनी त्याच्या विरुद्ध साक्ष देणार नाही. म्हणे आमचं लग्न झालंय. अक्कासाहेब, असं बोलू नका तुम्ही. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. त्याने जर का ते दुसऱ्या मुलीशी लग्न केलं ना तर मी स्वतःला संपवून घेईन. छान. हे बरं असतं तुम्हा मुलींचं.
म्हणजे स्वतः मूर्खपणा करायचा आणि मग आई वडिलांना जीव द्यायची धमकी द्यायची. की मग आहेत बिचारे आई वडील राहतात तुमच्या पाठीशी उभे नाही का? कसं आहे? अहो, काही करा पण यातून एक रस्ता काढा बघा. नामदेव, मला नाही वाटत मी यातून काही मार्ग काढू शकेन. अक्कासाहेब मोठ्या आशेने आम्ही तुमच्याकडे आलोय. मी काय मदत करू शकते तुमची? आता तुम्हीच मला सांगा. नाही म्हणजे त्या मुलांनी गुन्हा केलाय मला कबूल आहे, पण तुम्ही सुद्धा मोठी चूक केलीच आहेत की. म्हणजे त्या मुलावर एवढ्या सहजासहजी तुम्ही विश्वास कसा टाकलात? तुम्हाला तुमच्या याच चुकीची शिक्षा मिळते. रडू नकोस. मला फक्त एवढंच सांग, कोण आहे हा आपल्या गावातला दिवटा जो तुझ्याशी असा वागलाय? कोणाची झाली हिम्मत? तुम्ही त्याला खूप चांगलं ओळखता. अगं ओळखणारच, तुझ गावातला आहे म्हणजे. मला त्याचं नाव सांग. गजेंद्र तात्यासाहेब देशमुख. तात्या माणूस आहात का सैतानात तुम्ही? एखाद्या मुलीला एवढं मारता का कोणी? चिरंजीव, बापाला अक्कल शिकवू नका. मी सैताने तुम्हाला आज कळतोय होय? त्या बायकोला 4 समजुतीच्या गोष्टी शिकवा. तिने त्या सुपी का फुपीला कशाला घरात आणली आमच्या? का माझ्या बायकोची मैत्रीण या घरात येऊ शकत नाही का? या घरात शत्रूची मुलगी कोणाची बी मैत्रीण असू शकत नाही. तात्या कोण शत्रू? कसलं वैर? अहो किती वर्ष झाली त्या घटनेला, अजूनही डोक धरून बसलात तुम्ही. हे बघा तात्या, तुमच्यापेक्षा ताकदीनं आणि श्रीमंतीनं अतिशय लहान माणसं आहेत ती. तुमच्याशी लढण्याची ना त्यांची इच्छाही नाही आणि त्यांच्या ताकदही नाही. आणि तुम्ही मात्र जगाचा नियम आहे तो. पहिला मरतुकड कुत्र सुद्धा त्याच्या 2-4 साथीदारांना बरोबर घेऊन शिवाला जिरी सांगत. म्हणून मी कोणाला मी माफ करत नाही. आईला त्या बिकरड्या नाम्यानं माझ्या शत्रूला हाताशी धरून माझं नाक कापलं. मी इसरालो, मी नाही सरणार. जमिनीचा यावर होत नाही म्हणल्यानंतर त्यानं गोरखला हाताशी धरून माझ्या माणसाला मारहाण केली. त्या गोरखच्या गुंडामुळे माझी याद असलेली जमीन, 2-4 एकर जमीन त्या नामदेवाच्या घशात घालावी लागली. सगळ्या गावासमोर त्याची माफी मागावी लागली. ही सल मी माझ्या मरणानंतर सुद्धा बरोबर घेऊन जाणार. तात्या अहो हे सगळं मलाही माहितीये. पुन्हा पुन्हा मला तेच काय ऐकवताय तुम्ही? माहीत असून सुद्धा तुम्ही उपदेशाचे डोस पाचताय म्हणून समजवतो मी तुम्हाला. आईला ज्याच्या नुसत्या नावामुळं सगळ्या गावातले लोक चळचळा कापतात, त्या तात्यासाहेब देशमुखाचं नाक त्या भिकारड्या नाम्यामुळं कापावं लागलं. आणि तुम्ही त्याला माफ करू म्हणताय. यसरा चिरंजीव इसरा ते तुम्ही. अरे हिर, जाऊ दे ना. तुम्ही कशाला भांडत बसलाय? आणि त्या आनंदीला तरी काय गरज होती रे सुपीला इथं घेऊन यायची? तिला माहिती आहे ना व समद रामायण. आई आनंदीने सुपीला इकडे नाही बोलवलं. मी बोलवायला सांगितलं होतं तिला. तिचे पैसे द्यायचे होते म्हणून. बायकोची बाजू घेण्यासाठी तुम्ही आता लंगडी घालत आलात. तिच्या सांगण्यावर आम्हाला जाब विचारतोय. माता माझ्या सांगणून तिला बजावून सांगा की ती सुपी परत आमच्या दृष्टीस पडता कामा नाही. त्या आनंदीला तरी काय नवऱ्याची चुगली करायची गरज होती मला काही कळतच नाही. यायला नवऱ्याकडे जाऊ दे, आणखीन कोणाकडे जाऊ दे. गजाच्या लग्नात कोणी बी इग्न आणलं तर आम्ही ते खपवून घेणार नाही. मग आता मीही तुम्हाला शब्द देते, गजाचं लग्न फक्त सुपेशीच होईल.
पिंजरा